इलेक्शन लागलेलं आहे. आजचं हे जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या निवडणुकीच्या सभेसाठी महाराष्ट्रातील समस्त बहुजन समाजाचे आशास्थान जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, त्याचबरोबर या विभागाचे माजी आमदार पृथ्वीराज बाबा शरदभाऊ आमचे नेते आणि उपस्थित सर्व उमेदवार, सर्व कार्यकर्ते मित्र, बंधू भगिनींनो, सर्व पत्रकार मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं पलूस शहर जेवढं व्यावसायिक दृष्ट्या त्याचबरोबर इथल्या जमिनी असतील हे जसं विकसित झालं तसं पलूस नगरपालिकेनं विकासाच्या मुद्द्यावर कुठल्याही पद्धतीचा विकास या ठिकाणी केलेला नाही. आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो, पलूस शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला. आज सागर कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत, आपले उमेदवार आहेत भाजपचे. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी पुतळा उभा केला. या पुतळा उभा करण्यामध्ये पुतळा कायमस्वरूपी राहावा यासाठी सर्वप्रथम प्रामुख्याने प्रयत्न करणारे आदरणीय पृथ्वीराज बाबा आणि शरद भाऊ आहेत. मी तुम्हाला टाचून सांगतो, या दोघांनी इतका प्रयत्न त्यासाठी केले. अनेक गोष्टी पडद्यामागे चालल्या होत्या, परंतु पुतळा हा गावाचा आहे, या ठिकाणी राहिला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आणि इथून पुढच्या कालखंडात पलूस मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर आहे त्या ठिकाणी भव्य स्मारक उभा करू असं आम्हाला शरद भाऊ आणि बाबा देशमुखांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे दलित वस्तीचा. दलित वस्तीचा मुद्दा महाराष्ट्रातलं एकमेव पलूस शहर असेल की दलित वस्तीमध्ये निधी खर्च केलेला आहे. सत्ताधाऱ्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे. यांनी कायदा असताना देखील दलित वस्तीचा फंड या ठिकाणी वापरलेला नाही. इथून पुढच्या कालखंडात भाजपच्या हातात सत्ता द्या असा कुठलाही प्रकार या ठिकाणी होणार नाही. त्याचबरोबर पलूस मध्ये अनेक गोष्टी आहेत. आदरणीय शरद भाऊ, पृथ्वीराज बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली जे या ठिकाणी पॅनेल केले त्या पॅनेलचे उमेदवार जे नलवड्यांना आहेत. आज पलूस शहरामध्ये 5वीच्या पोरापासून ते थोरा मोठ्यापर्यंत कुठल्याही माणसाला उलट सुलट न बोलणारं, विनम्र असणारं, भक्ती मार्गातलं, दानशूरपणे पलूस मध्ये आपल्या लोकांच्यासाठी धोंडराज महाराजाच्या पांढरीमध्ये काय तर करण्याची भूमिका असणारे, त्याचबरोबर गणेशबाई आपले पलूसच्या विकासासाठी झटत असतात असे आपले नलवड्यांना उमेदवार उभे आहेत. त्याचबरोबर जे सर्व उमेदवार आहेत प्रचंड ताकदीचे आहेत, समाजासाठी झटणारे उमेदवार आहेत. मी आमचे नेते आदरणीय आठवले साहेब यांचा भारतीय जनता पार्टीला युती आहे, त्याच अनुषंगाने मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना उभं करावं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, पलूस शहरामध्ये सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान देऊन जास्तीच्या प्रमाणात निवडून आणावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद. आणि यानंतर पलूस तालुका भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष माननीय या ठिकाणी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे उभे असणारे सर्व तरुण युवक बांधव आहेत.